मग काय भावांनो, मी हरी. तर मी आज चाललोय नारायणपूरला श्री दत्त मंदिर या ठिकाणी. तर चला आता हायवेला जातो, तिथून बघू गाडी काय भेटते का आपल्याला. हायवेला थोडं थांबलो आणि मग एक रिक्षा आली, मग त्यात कापूरहोळला गेलो. कापूरहोळला पोहोचल्यावर थोडंसं थांबलो आणि मग एका गाडीला हात केला आणि थांबली बाबा नशिबानं. आणि योगायोग असा आला की त्या दादाला पण बालाजी मंदिर आणि दत्त मंदिरला जायचं होतं. मग आधी आम्ही बालाजी मंदिरला गेलो. तिथं गेल्यावर आधी मोबाईल जमा केला बरं का आम्ही, आणि मग दर्शन घ्यायला गेलो. दर्शन झाल्यावर मग परत मी मोबाईल आणला आणि व्हिडिओ काढले. बालाजी मंदिर झाल्यावर मग आम्ही नारायणपूरकडे निघालो. जाताना आम्हाला धुक्यात हरवलेला पुरंदर किल्ला पण पाहायला भेटला बरं का. मग घाट पार करून आम्ही पोहोचलो नारायणपूरला. दत्त मंदिरात दर्शन करून झाल्यावर मग आम्ही शेजारी असलेल्या नारायणेश्वर मंदिरात दर्शन करायला गेलो. आता इथं असा योगायोग जुळून आला, मी ज्या दादांसोबत बाईकवरती आलतो ना बालाजी मंदिर नारायणपूरला, तर त्या दादाला तसंच पुढे सासवडला जायचं होतं आणि मी PMT नाही तर आपलं असंच कोणाला पण हात करून माघारी कापूरहोळला येणार होतो. पण गंमत अशी झाली, मी दर्शन करत असताना आमच्या गावातले माझे मित्र मला तिथे भेटले. मग काय त्यांना बालाजी मंदिर करून गोव्याला जायचं होतं. मग काय आपलं माघारी यायचं टेन्शन मिटलं. त्यांच्यासोबत मी 4 व्हीलर मध्ये मग परत बालाजी मंदिरला आलो. तिथं मग दर्शन घेतलं आणि तिथंच प्रसाद पण घेतला. पण आम्हाला त्यासाठी खूप वेळ रांगेत उभं राहावं लागलं. रविवार होता त्यामुळे गर्दी पण जास्त होती. रांगेत उभं राहून मग आम्ही आतमध्ये गेलोत आणि बसलोत मग प्रसाद खायला. मग प्रसाद वाटणारे आले आणि सगळ्यांना प्रसाद वाटला. प्रसाद खूप भारी होता बरं का. प्रसाद खाऊन झाल्यावर मग आम्ही बाहेर आलो. एक सांगायचं राहिलं, प्रसाद 11:30 ते साधारण 1 वाजेपर्यंत चालू असतो. बाहेर आल्यावर मग आम्ही सगळे कापूरहोळला आलो. तिथून मग ते सगळे गोव्याला गेले आणि मी प्रायव्हेट गाडीनं रूमला आलो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये.